आपल्यासोबत आहेत अशोक खंडागळे पोतराज. त्यांनी सुद्धा अलीकडच्या काळात मतदान केलेलं आहे. आपण त्यांना विचारूया. काका, तुम्ही मतदान केलं का? केलंय. आणि मतदान का केलं पाहिजे? लोकशाही म्हणून आणि लोकशाहीमध्ये केलं पाहिजे आणि आपल्याला सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे मग मतदान करताना तुमच्या डोक्यात येतं का की मी मत देऊन काय उपयोग होणार आहे, असं काय वाटतं का? नाही. म्हणजे मतदान हे कर्तव्यच वाटतं आपल्याला. मग तुम्ही पोतराज आहे, तुमच्यासाठी सरकारनं काहीच केलं नाही असं नाही वाटत ना कधी? नाही. म्हणजे मतदान हे आपलं अधिकार आहे, आपलं कर्तव्य आहे, म्हणून तुम्ही नाही आणि मतदान केलंच पाहिजे. मग सगळ्या तरुणांनी पण केलं पाहिजे का? केलंच पाहिजे. काही तरुण लोक करत नाहीत, त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना सांगणार की आपण समजून सांगणार मतदान केलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि मतदान केलं. म्हणजे लोकशाहीसाठी आणि राज्यघटनेसाठी मतदान केलं पाहिजे. तुम्ही किती वर्ष झालं मतदान करताय का? पहिल्यापासून करतो. आता तुमचं वय किती आहे? आता माझं 65 आहे. मग तुम्हाला जेव्हापासून मतदान करताय, जेव्हापासून तुम्ही संज्ञान झालाय तेव्हापासून मतदान करताय आणि इथून पुढे पण करत राहणार? अरे वा, मरेपर्यंत मतदान करणार. अरे वा वा वा. पोतराज म्हणतायत की मरेपर्यंत मतदान करणार. आपण बघतोय की मतदानाचं किती महत्त्व आहे आणि आपण सुद्धा आयुष्यभर मतदान करत राहूया. एकदा वाजवा. मतदान करत राहूया, कारण लोकशाहीसाठी मतदान गरजेचं आहे आणि हेच आपल्याला पोतराजांनी सिद्ध केलेलं आहे. मतदान केलं पाहिजे. लगेच वाचवा. लोकशाहीत मतदान केलं पाहिजे. आपल्या भल्यासाठी मतदान केलं पाहिजे. राज्यघटनेसाठी मतदान केलं पाहिजे. ओके, धन्यवाद. सर्वांनी मतदान करा. धन्यवाद.